ऐका हां. आपण सगळेजण बैठं काम करण्याबद्दल नेहमीच म्हणत असतो की बैठे काम हे स्मोकिंग इतकंच हानिकारक आहे आणि हे खरंच काहीतरी गंभीरच आहे. नमस्कार, मी ओंकार. मी एक फार्मासिस्ट आहे आणि आपण सर्वजण आपल्या आहारावर फोकस करून आपले आजार कसे दूर करू शकतो यावर आमच्या जॅकफ्रूट डेअरी या स्टार्टअपद्वारे काम करतो. चला तर टॉपिककडे येऊया. जर तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये, बँकेत, दुकानातल्या गल्ल्यावर किंवा कॅश काउंटरवर दिवसभर खुर्चीत बसून काम करत असाल किंवा तुमच्या कामाचे स्वरूप हे अधिक हालचालीचं नसेल तर पुढचे फक्त 2 मिनिट काळजीपूर्वक व्हिडिओ पहा. कारण आपण खूपच महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच इन्सुलिन रेझिस्टन्स या समस्येवर आणि त्याच्या सोल्युशनवर बोलणार आहोत. तुम्हाला माहिती नसेल पण इन्सुलिन रेझिस्टन्स आपल्यापैकी बऱ्याच जणांना लहानपणापासूनच प्रभावित करत आहे. कसं ते आपण पाहून घेऊया. बरं, तर एक अशी कल्पना करा की आपलं शरीर एक उत्तम प्रकारचं मशीन आहे. तुम्ही काहीतरी खाता तेव्हा तुमची रक्तातील शुगर वाढते आणि रक्तातील जास्त झालेली शुगर पेशींमध्ये घेऊन जायला आपल्या पॅन्क्रियाज इन्सुलिन सोडतं. इन्सुलिन म्हणजे एक असा दोस्त आहे की जो ग्लुकोजला तुमच्या सेल्सपर्यंत पोहोचवतो जेणेकरून सेल्सना ऊर्जा मिळेल. पण कल्पना करा की अचानक हे सेल्स त्या इन्सुलिनद्वारे आणलेली साखर स्वतःकडे येऊनच देत नाही. त्या साखरेकडे लक्षच देत नाही. जणू काही ती इन्सुलिनचं काही ऐकायलाच तयार नाही. म्हणजेच थोडक्यात इन्सुलिनला रेजिस्ट करतात. तर यामागचं कारण काय असेल तर सेल्सकडे ग्लुकोज आधीच गरजेपेक्षा जास्त प्रमाणात अवेलेबल आहे आणि बैठं काम करताना जास्त ऊर्जा देखील वापरली जात नाही. त्यामुळे ग्लुकोजचं एनर्जीमध्ये जास्त प्रमाणात रूपांतर देखील होत नाही. हीच अवस्था म्हणजेच इन्सुलिन रेजिस्टन्स. तुमचे सेल्स इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत, त्यामुळे तुमचं पॅन्क्रियास अधिकाधिक इन्सुलिन तयार करतं. पण हे तसंच वर्षानुवर्ष चालू राहतं आणि एका टप्प्यावर इन्सुलिनची परिणामकारकता ही कमी होते. तर हे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे? कारण जर तुम्ही दिवसभर खुर्चीत बसून काम करत असाल तर इन्सुलिन रेझिस्टन्स ही तुमच्यासाठी एक अलार्म बेलच आहे. इन्सुलिन रेझिस्टन्स हा टाईप 2 डायबिटीसच्या दारापर्यंत जाण्याचा रस्ता आहे. आणि गंमत अशी आहे की तुमची ब्लड शुगर नॉर्मल असून देखील तुमची इन्सुलिनची पातळी जास्त असू शकते. यामध्ये तुमचं पॅन्क्रियाज ओव्हरटाईम करत असतो आणि एक दिवस ते हे काम करणं थांबवते. तर तुम्हाला कसं समजणार की तुमचं शरीरात इन्सुलिनच्या प्रमाणापेक्षा जास्त वापर होत आहे? तर ब्लड टेस्टद्वारे आपण हे जाणून घेऊ शकतो. जसं की फास्टिंग इन्सुलिन हे 6पेक्षा जास्त प्रमाणात असतं किंवा जेवणानंतरचं इन्सुलिन हे 30पेक्षा जास्त असणं किंवा ट्रायग्लिसराइड्स टू HDL हा रेशो 2पेक्षा जास्त असणं. जर तुमचे नंबर या रेंजमध्ये किंवा जास्त येत असतील तर आत्तापासूनच काळजी घ्यायला सुरुवात करा. आता हा सगळा इन्सुलिनचा गैरवापर का होतो आहे? हे सगळं जास्त कार्ब्स जसं की चपाती, पोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा, पुरी, ब्रेड यासारखे पदार्थ खाण्याने आणि हे पदार्थ वारंवार खाण्याने होतो. तसंच स्ट्रेसमुळे, कमी हालचाल केल्याने आणि काही मायक्रोन्यूट्रियन्सच्या कमतरतेमुळे देखील हे होतं. आणि लक्ष नाही दिलं तर हे सगळं अधिकच गंभीर बनू शकतो. मधुमेह, फॅटी लिव्हर, स्थूलता, हृदयरोग हे सर्व आजार इन्सुलिन रेझिस्टन्सशीच संबंधित आहेत. पण यात एक ट्विस्ट आहे बरं का. तुम्ही हे सगळं रिव्हर्स करू शकता. ब्लड मार्कर्सची परिस्थिती हाताबाहेर गेली असली तरीही तुमच्या आहारात योग्य आणि गरजेचे बदल करून औषधांशिवाय देखील इन्सुलिन रेझिस्टन्स ठीक केला जाऊ शकतो. याबाबत काय करता येईल? एकतर कार्ब्स कमी करा. जेवणात धान्य म्हणजेच गहू, रवा, मैदा या गोष्टी कमी करून तुमच्या आहारात प्रोटीन आणि फायबरयुक्त भाज्या वाढवा. फायबरमुळे कार्ब्सचं ॲब्झॉर्प्शन स्लो होतं, ज्यामुळे तुमची ब्लड शुगर खूप जास्त वाढत नाही. आणि प्रोटीन्स तुम्हाला जास्त वेळ तृप्त ठेवतात, त्यामुळे तुम्ही सततही खात नाही. त्यासोबत फास्टिंगचा देखील विचार करा. याचा अर्थ म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही, तर त्यामुळे शरीराला आराम मिळेल, इन्सुलिन जास्त प्रमाणात शरीरात सिक्रीट होणार नाही आणि थोडा तरी व्यायाम करा. हा तुमच्या इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीसाठी खूपच फायदेशीर आहे. तसंच स्ट्रेस मॅनेज करा, चांगली झोप घ्या आणि शरीरात मायक्रोन्यूट्रियंट्स जसं की मॅग्नेशियम, क्रोमियम आणि व्हिटॅमिन D यांची कमतरता तर नाही ना याची खात्री करून घ्या. शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स असण्याचे ब्लड टेस्टशिवाय काही अत्यंत महत्त्वाचे सिग्नल्स आहेत. जसं की तुमच्या शरीरावर स्किन टाईल्स म्हणजेच चांखळे झालेत का, मानेवर, काखेत किंवा मांड्यांच्या मधल्या भागात स्किनचा रंग जास्त लाल झालेला आहे का? असं असेल तर ही सगळी इन्सुलिन रेझिस्टन्सची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. त्यामुळे या समस्यांसाठी स्किन स्पेशलिस्टकडे जाऊन काहीच फायदा नाही. सरळ इन्सुलिन लेवल तपासून घेणे हे योग्य आणि फायद्याचं ठरेल.
तर शेवटी एवढंच सांगतो की तुमच्या जेवढा प्रोटीन्स आणि भाज्या म्हणजेच फायबर भरपूर प्रमाणात ठेवा. तुमच्या शरीरातील फास्टिंग इन्सुलिन लेवल तपासा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं शरीर सोनं आहे अशी कल्पना करून जशी आपल्याकडच्या सोन्याच्या आभूषणांची आपण काळजी घेतो अगदी तसंच आपल्या शरीराला जपा. त्यामुळे भविष्यातले तुम्ही वर्तमानातल्या तुम्हाला नक्कीच थँक्यू म्हणते. धन्यवाद.